जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 22. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान् ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, पापी कर्मांच्या प्रभावामुळे या जगात प्रत्येकावर पापांचे ठसे उमटलेले असतात आणि हे पापांचे ठसे त्यांना सतावत असतात. त्या पापी कर्मांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या पापांच्या छापांमुळे त्यांना केवळ सांसारिक गोष्टी आणि सुखांचीच इच्छा असेल तर असा विचार करून त्यांना असे सुख भोगावेच लागेल. ऐहिक सुखाच्या लालसेमुळे ते माझ्याशी असलेल्या नातेसंबंधांची जाणीव गमावून बसतात. ते आता मला ओळखत नाहीत आणि ते मला ओळखत नाहीत म्हणून ते माझ्याकडे येत नाहीत आणि माझा आश्रय घेत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मा, रुद्र, इंद्र आणि इतर देवतांचा आश्रय घेतात. तथापि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्या इतर देवतांचा आश्रय घेऊन त्यांची पूजा केली तरी मी ती उपासना माझीच मानतो, कारण ती सर्व देवता माझ्या शरीरासारखी आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी त्या भक्ताकडे जेवढे लक्ष आणि भक्ती देतो ते पूजेच्या वेळी त्या इतर देवतांना त्या भक्तांसाठी दाखवायचे असते. त्याचप्रमाणे जेव्हा तो भक्त मी आशीर्वाद दिलेल्या स्थिर लक्ष आणि भक्तीने इतर देवतांची पूजा करतो, तेव्हा त्या देवतांच्या अधिकारानुसार मी त्या देवतांच्या माध्यमातून त्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे जेव्हा तो भक्त इतर देवतांची पूजा करतो तेव्हा ती मी माझीच पूजा मानतो आणि त्या पूजेने प्रसन्न होणारा मीच त्या देवतांना भक्तांच्या मागणीनुसार मी वस्तू देतो. श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगतात की जो कोणी कोणत्याही देवतेची उपासना करतो त्याला ती उपासना प्राप्त होते. त्या उपासनेने मी तृप्त होतो आणि त्या देवताद्वारे भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून श्रीमन नारायण किंवा श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय इतर देवतांची उपासना करणाऱ्या सर्वांना श्रीमन नारायण किंवा श्रीकृष्ण परमात्मा हे त्या देवतेद्वारे प्राप्त होत आहे आणि इच्छा पूर्ण करत आहेत हे स्पष्ट समजले पाहिजे, असे श्रीकृष्ण परमात्मा ठामपणे सुचवतात. तसेच श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगतात की तुम्ही विशिष्ट देवतेची पूजा केली आणि त्या देवतेने तुमच्या इच्छा पूर्ण केल्या असा दावा करू नये. चला तर श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व भक्तांना तेच सांगूया. स्वतःला प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्यांची उपासना करण्यास तयार करूया. ते सर्व करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेल्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात,
जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान् ॐ. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे.
या 3पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.